चाललो आता ऐक्यला स्विमिंग करायला घेऊन जायला। ऐक्य कशा आहे, खूप एक्साइटेड आहे स्विमिंग करण्यासाठी। सकाळपासून काय 2 दिवसापासून ऐक्यने लावून ठेवलं आहे मला स्विमिंग करायची, स्विमिंगला घेऊन जा। आणि ऐक्यसाठी छान मस्त असा स्विमिंगचा ड्रेस मागवला आहे, गॉगल, टोपी सगळं काही घालून आता ऐक्य मस्त स्विमिंग एन्जॉय करणार। तर चला जाऊया आता आपण आणि बघूया इथला स्विमिंगचा क्लास कसा असतो, स्विमिंग पूल कसा असतो। नवीन डेव्हलप सोसायटीचा एरिया आहे म्हणून शांतता आहे मस्त। इकडे का वॉटर पार्क आहे ना, भरपूर जागा आहे चांगली मस्त मोठी ना। पाणी पण दिसतंय ना तिथे, मग लेक कॅनल सारखं चांगलं आहे। येऊन जाईल वॉटर पार्क तर जवळच्या जवळ आपल्याला। हां 2-3 वर्ष लागतील ना बांधायला। ऐक्य कुठे चालला बेटा, कुठे कसे करणार स्विमिंग, असे करणार? काय घालणार ऐक्य याच्यात, काय आहे अजून स्विमिंगला? अजून काय घालता? चष्मा, अजून कॅप। कॅप घेतली ऐक्यने। ऐक्य खूप खुश आहे, एक्साइटेड। लेट्स गो सांग सगळ्यांना, लेट्स गो। कसं आलो फुल, छान छान आहे ना। चलो पटपट मग। तर याआधी मी तुम्हाला ही सोसायटी कम्युनिटी जी आहे ती दाखवली आहे व्हिडिओमध्ये। एक व्हिडिओ केला आहे कम्युनिटीवर, इथल्या हायफाय कम्युनिटी कशा असतात त्याचा। आणि त्याच सोसायटीमध्ये हा स्विमिंग पूल आहे, खूप मोठा स्विमिंग पूल आहे। तिथं स्विमिंगचे क्लासेस घेतले जातात। तर आता तिथंच जाऊया आणि आपण करूया आणि बघूया या स्विमिंग पूलमध्ये अजून काय काय फॅसिलिटी त्या स्विमिंगच्या क्लासमध्ये आपल्याला मिळतात। तर क्लास तिथे कोच असतात, ते कोच देखील शिकवतात। तर त्या कोच जवळूनच ऐक्यला आता स्विमिंग शिकवायची आहे। स्विमिंग क्लासची फीज काय होती रे आशू, विसरून गेली मी। ओके 280 पर सेशन होती का? विचारून बघ ना। तर आता हा इथे क्लास सुरू आहे, तिकडं ते कोच आहे ते शिकवत आहेत। आधी श्वास कसा घ्यायचा काय ते शिकवत आहेत। तर आता ऐक्य आणि आशुतोष चेंज करायला चालले क्लोथ, स्विमिंग ड्रेस घालून येतील। इकडं चेंजिंग रूम आहे। तर इथली फीज जी आहे ती आहे कोचकडून जर तुम्हाला शिकायचं असेल स्विमिंग तर 280 युआन पर सेशन, असे 10 सेशन आहेत। तर 2800 युआन 10 सेशनचे। इंडियन करन्सीमध्ये सांगायचं झालं तर 29,000 आपल्याला लागतील 10 सेशनसाठी, 29,000। तर आपल्या इंडियात कशी असते त्याची काय आम्हाला आयडिया नाही स्विमिंग क्लासेसची फीज। तर इथं आहे 29,000 रुपये 10 सेशनसाठी। तर कोच आपल्याला शिकवतो आणि सगळं काही शिकवतात ते कोच आपल्याला। तर खूप छानरीत्या आम्ही ऐक्यला देखील लावणार आहेत कोच, बट कसं तो अजूनपर्यंत असं जास्त एकटा पाण्यात गेलेला नाही, असं खेळायचं म्हणून थोडाफार लहान असताना गेलेला आहे। त्याचा फर्स्ट टाईम आहे म्हणून म्हटलं पहिले 2-3 दिवस त्याला आशुतोषला येते स्विमिंग, तर आशुतोषसोबत तो थोडा फॅमिलियर होईल पाण्यासोबत।
आणि त्याला छान वाटायला लागलं की मग त्याला कोच लावू, म्हणजे तो कोचसोबतसुद्धा सपोर्ट करेल कोचला, ते शिकवतील, जे सांगतील त्याच्यासाठी. तर फॉरेन टीचरच आहे कोच म्हणून, चायनीज पण आहे, फॉरेन पण आहे. तर आम्ही फॉरेन टीचर त्याच्यासाठी घेतला आहे, जे इंग्लिश त्याच्याशी बोलतील, कारण चायनीज तर समजणार नाही म्हणून. आणि खूप त्या गोष्टी इथे आहेत, तुम्ही बघू शकता. एवढा मोठा हा स्विमिंग पूल आहे. त्यानंतर या इकडच्या साईडला, तिकडे मी घेऊन जाईल तुम्हाला, तिकडे वस्तू आहेत सगळ्या जे असतात पाण्यामध्ये तरंगण्यासाठीच्या, त्या मुलांना प्रोटेक्शन म्हणून वगैरे, स्विमिंग करता यावी म्हणून, त्या सगळ्या गोष्टी देखील आहेत इथं. बाकी ते त्यांचं किट वगैरे देतातच. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं घरून तुम्ही तुमचा स्विमिंग ड्रेस वगैरे, कॅप, गॉगल, सगळं कॉस्ट्यूम जो असेल तो कॅरी करायचा. तर आज ऐक्यचा पहिला दिवस आहे, तर करूया. मला थोडीफारच येते स्विमिंग, जास्त नाही आहे. आशुतोषला छान येते, आशुतोषने मला शिकवली आहे. तर मी पण त्यांचं थोडंफार बघते, त्यांना थोडं खेळू देते, मग नंतर मी पण जाईल पाण्यामध्ये आणि करेल ट्राय स्विमिंग करण्याचा. खूप छान वाटतं पाण्यामध्ये गेल्यावर आणि बॉडी रिलॅक्स होते, त्यामुळे स्विमिंग करणं गरजेचं आहे. वजन कमी करायचं असेल तर नक्की करा स्विमिंग, त्याच्याने वजन कमी होतं आणि बॉडी खरंच खूप रिलॅक्स होते. आमचे स्विमिंग बॉय तयार झालेत. आमचा स्पायडरमॅन, सुपरमॅन काय असतो तो. ऐक्यच्या मावशीने ऐक्यसाठी ही कॅप, गॉगल दिला होता, तो आज ऐक्य घालणार आहे. हे बघा, अशा सगळ्या गोष्टी ते देतात. लावून दे. ठीक आहे, आता इथे बुडेल का नाही घाबरायचं. ठीक आहे, ती बॅग पण टांगून दे ना. बॅग नाही, गरज नाही, वजन राहतं ना त्याच्याने. ते नाही भेट, ठीक आहे, त्याला ते घ्यायचंय, घेऊ दे. जा, ते घेऊन जा. थांब 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 थांब, पापा सांगेल. ये गुड बॉय. ऐके कुठे. पकड दे.
पाय मारा, पाय फेका. पाय मारा, पाय मारा. असे पाय मारा. स्विमिंगचे पाय मार. तुला येतं ना स्विमिंग करता? हे बघ. घाबरू नको, घाबरायचं नाही. हे पकड हे. पाण्यात गेला नाही तो अजून म्हणून थोडंसं ॲडजस्ट व्हायला टाईम लागेल. काहीच नाही होत बाबू, गुड बॉय. ऐक्यवरतीच राहील पाण्यात. आजच्या बुकला नाही, हे बघ, नाही हे पकड. पकड ना. हे दे. हे दे ना. हात इथं पकड. इथं पकड. ठीक आहे? चल आता आलो. त्याला खालून पाय धरून ठेवतो. चल. हे बघ. इकडे बघ. पाय मारत जा. हाऊस पण आहे करायची खरं. जाओ पुढे. वाव, जा 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 पुढे जा. ये आला ऐकेला. ये गुड बॉय माझा. बेडूक. बेडूक वाटतं आहे की बेडूक. पापापर्यंत पोहोचला. त्याचा त्याचा आला तो बरोबर असा मस्त बेडकासारखा दिसतोय. काही नाही होत, जम्प कर. वाटतंय त्याला. त्याला ते धरण्याची जास्त इच्छा आहे. वडिलांशिवाय कोणी बेस्ट टीचर राहू शकत नाही. कोचची गरज नाही. ऐकेला टीचर पापा छान शिकवून देईल. आई आणि वडील हे बेस्ट टीचर असतात मुलासाठी. एन्जॉय करतोय तो, घाबरत नाही थोडा. आता मस्त. मारा, मार, पाय मार. तो किती चपाट्या मारतो. त्याला वाटतंय मी पाय मारीन तर पुढे चालला जाईन पटपट. एन्जॉय. ये एन्जॉय. ती लेडीज पण तिच्या मुलीला शिकवते. त्याचा एकटा मस्त थांबून राहतोय. हा इथंच आहे पापा. तो बघ पापा आहे आहे. तू कर तुझी स्विमिंग. नाही जाईल ऐक्य
आपला. आता छान पाय तरंगतोय. बरोबर पाय मारतोय आता हळूहळू. मजा येते ऐकायला, हो का नाही? हां, मजा येते का? हां, किती मजा येते. हे बघा, या सगळ्या गोष्टी आहेत इथं, सगळ्या इथं मिळतात. हे पकडून पोहण्यासाठी, त्यानंतर हे पाठीला लावायला, हाताला लावायला, हे पण पकडून करण्यासाठी. त्यानंतर लाईफ जॅकेट पण आहेत. त्यानंतर हे पाठीला वगैरे लावायला गोष्टी, वेट, हे असे मुलांना बॅगसारखे मागे टांगायला की ज्याच्याने ते तरंगत राहतील. या बॅगा आहेत, त्यांच्या किट देत असतील ते त्याचं. पाणी बॉटल वगैरे सगळीच आहे सुविधा. काय जंप करो, जंप कर, जंप, ऐक जंप कर. हा स्विमिंग पूल 3 भागात डिवाइड केला आहे. हा 3 ते 4 फूटच्या आसपास आहे. हा त्याच्यापेक्षा थोडा जास्त खोल आहे आणि हा थोडा त्याच्यापेक्षा अजून जास्त. तर असा 3 टप्प्यामध्ये आहे. तर तुम्हाला जेवढं पाण्यामध्ये छानपैकी तरंगता येईल, पोहता येईल, तशा हिशोबाने तुम्ही इथं उतरू शकतात. आणि खूप मोठा आहे, मस्त आहे, छान. आणि मध्ये ना असं हीटर लावल्यासारखं गरमपणा जाणवतोय आणि त्याच्यात पाणी त्यामुळे असं कोमट किंवा असं नॉर्मल वॉटर आहे, जास्त थंडही नाही आहे आणि गरमही नाही आहे. ऐक्य एन्जॉय करतोय खूपच. चला स्विमिंगला, चला स्विमिंगला, स्विमिंगला जायचं असं त्याचं किती दिवसापासून सुरू होतं. तो तिकडे कोच बसलाय आणि तो आता त्यांना, हे मुलं क्लासेसचे, ते स्विमिंग करायला शिकवतोय त्यांना, तर ते करतायत.
प्रॉपर प्रोफेशनली तर कोचच शिकवू शकतो प्रत्येक स्टेप्स वगैरे. तर आधी ऐकेला थोडंसं आम्ही फॅमिलीवर होऊ देऊ पाण्याची आणि मग त्याला अशाच कोचकडे क्लास लावून देऊ, म्हणजे तो प्रोफेशनल स्विमर होईल. आशुतोषची खूप इच्छा आहे स्विमरची. आशुतोषला देखील खूप आवडतं स्विमिंग करायला, म्हणून त्यांची इच्छा आहे की आपल्या मुलाने तरी असं छान प्रोफेशनल स्विमरकडून कोचकडून शिकावं आणि छानपैकी असं प्रोफेशनली स्विमिंग करावी. चला आता मी पण तयार झाले, मी पण करते. किती मजा आली, इतकी मजा आली. पडशील पडशील. अजून करायची स्विमिंग, रोज यायचं स्विमिंगला. ऐकायला मजा येत होती खूपच पाण्यात. गोरे गोरे होऊन गेलो आपण सगळे परत. लोक पाण्यात जाऊन काळे होता, आपण गोरे झालो. तर झाली आता आमची सगळ्यांची स्विमिंग. खूप मजा आली, मस्त केली आणि आता रोज येत जवळचं स्विमिंग करायला इथं. पण आता खूप भूक पण लागली आहे म्हणून काहीतरी खायचं आहे. तर वडापाव खाण्याची इच्छा होती, पण इथं आता आपल्या भारतासारखं नाही ना, कुठेही जाऊन आपण स्टॉलवरून वडापाव घेऊ शकतो. घरीच बनवावं लागेल म्हणून जातो आता पाव घेतो आणि घरी जाऊन मस्तपैकी बटाटे वडा बनवते आणि वडापाव आम्ही एन्जॉय करू मग. तर चला.